पापड टाकून घेतलाय. बघतोय बघा किती मोठ्या साईजचा पापड झालाय आपला. तेलात टाकल्या तो असा छान मस्त असा फुलतो. एकच नंबर आपला पापड झालाय बघा. एकदम असा हातावर असा फुलणारा कुरकुरीत असा आपला पापड हा इथे तयार झालाय. ह्या तांदळाच्या पापडाची रेसिपी मी आता पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. पूर्ण रेसिपी बघा म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप लक्षात येईल. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तांदळाचे पापड करण्यासाठी 1 किलो तांदूळ घेतले. आपण पापड बनवायला कुठलेही तांदूळ वापरले तरी चालतं, पण हे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेले बघा असे. आता ते स्वच्छ धुवून घेते आणि 1 दिवस आपल्याला पाण्यात ठेवायचे ते. आता परत दुसरं पाणी टाकू. स्वच्छ तांदूळ हे धुवून घेतलेले. आता पाण्यामध्ये आपल्याला 1 दिवस भिजत ठेवायचे ते. असं पूर्ण तांदूळ आपले पाण्यात बुडले पाहिजे असं ते भिजत ठेवायचे आपल्याला. आता पुढची प्रोसेस उद्या बघू आपण. आता याचं झाकून बाजूला ठेवते मी. आता 1 दिवस भिजत ठेवले होते तांदूळ. बघू आपले मस्त असे तांदूळ भिजले. आता हे पाणी आपण काढून घ्यायचं त्याच्यातनं. पूर्ण पाणी हे काढून घेतलं. पुन्हा आपल्याला दुसरं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आता परत पाणी टाकले मी त्याच्यामध्ये. आता आपल्याला ते कसे काढून घ्यायचे. असे रोळून मग काढायचे. काही खडे असतील तर ते खाली राहून जातील. तांदूळ काढून घेतले सर्व असे वरती असं हे बघा. असं करायचं परातीत किंवा मग पाटीमध्ये. म्हणजे आपले खडे असले ते इथे मागे राहतात आणि चांगले तांदूळ हे आपले पुढे येतात. पण हे स्वच्छ निवडून घेतलेले होते. त्याच्यामध्ये खडे वगैरे हे बघा काहीच नाही. इथं आपल्याला लगेच असा खडा आहे ना लगेच भांड्याला दिसतो लागताना. आता हे सर्व काढून घेते मी. खडा राहिलेला नाही त्याच्यामध्ये. आता आपल्याला थोडंसं पाणी निथळून द्यायचं आणि वाळत घालायची. पाणी निथळून घेतलं. थोडं पण पाणी त्याचं पडत नाही खाली. आता आपण ते वाळत घालून घेऊ. आपल्याला फॅन खाली किंवा मग सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये असं वाळून घ्यायचे. कडक उन्हामध्ये वाळवायचे नाही आपल्याला तांदूळ. तांदूळ मी व्यवस्थित असं वाळून 1-4-5 तासात वाळले ते फॅन खाली. दळून आणले मी. हे बघा असं गिरणीवाल्याला सांगितलं ना पापड बनवायचं दळून दे. ते बघा 1 किलो तांदूळचं एवढं पीठ निघालं. तांदूळचं पीठ हे आपल्याला जास्त नाही निघत. जसं नागलीचं जास्त निघतं ना तसं तांदळाचं पीठ हे जेवढे तांदूळ तेवढंच पीठ येतं. आता ते व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये काही चाळताना काही घाण वगैरे राहिलेली असेल तर ती निघून जाईल. आपल्या पिठाच्या चाळणीने असं चाळून घ्यायचं. काही निघालं नाही. थोडंसं असं नॉर्मल असा कोंडा किंचित असं चिमूटभर असा राहिलेला आहे. पूर्ण असं पीठ आपल्याला
व्यवस्थित मिळाला. आता आपण त्याची खिशी घेऊ. आता ते आपल्याला पीठ किती आहे ते मोजून घ्यायचं आहे. आता एक पातेलं घेतलं आहे मी छोटं इथे. असं एवढं पातेलं भरून घेतलं. एका भांड्यामध्ये टाकलं इथे. त्याच्यानंतर परत इथे दुसरं पातेलं भरू आपण. म्हणजे अर्धा किलोचं पातेलं आहे, तर 2 पातेले इथे आपल्याला पीठ मिळालं. म्हणजे 1 किलोचं हे पीठ आपल्याला मिळालं. म्हणजे फुल पातेलं भरून हे बघा, फुल पातेलं असं 2 पातेले पीठ आपलं निघालं आहे. आता त्याच पातेल्याने आपल्याला पाणी घ्यायचं आहे. गॅस चालू केला, एक पातेलं ठेवलं त्याच्यावरती. आता आपण ज्या पातेल्याने 2 पातेले एवढं पीठ मोजून घेतलं आहे ना, त्याच पातेल्याने आपल्याला पाणी ठेवायचं आहे. एक पातेलं पाणी काय ठेवलं. आपल्याला आधी आता एकच पातेल्याची 1 पातेलं भर पिठाचीच खिशी कशी घ्यायची ते तुम्हाला दाखवते. त्याच्यासाठी मी ते 2 पातेले पाणी ठेवून घेतलं. अजून अर्धं पातेलं मी एक्स्ट्रा पाणी ठेवते, म्हणजे लागलं आपल्याला तर ते आपल्याला वापरता येईल. पुन्हा मी 2 पातेले आणि अर्धं पातेलं पाणी ठेवलं. आता त्याला आपण झाकण ठेवू. आता पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे. आता झाकण ठेवलं मी त्याच्यावरती. पाण्याला उकळी आली, ताट काढून बघू आपण. हे बघा, मस्त उकळी आली पाण्याला. आपण थोडंसं पाणी त्याच्यातनं काढून घेऊ. म्हणजे अर्धी पातेली पाणी आपण ठेवलेलं आहे ना, तेवढं मी आता इथे काढून घेतलं. आता त्याच्यामध्ये बघा 1 चम्मच एवढं मीठ टाकून घेतलं. आपला रोजचा रेग्युलर जो चम्मच आहे ना, त्या चम्मचने 1 चम्मच मीठ टाकून घेतलं. 2 चम्मच भरून पापड खार टाकून घेते. हे आपल्याला विकत मिळतं ना, तसं पापड बनवायचं आहे. त्याच्यासाठी इथे जिरे, हिंग काहीच वापरायचं नाही आहे, फक्त मीठ व पापड खार. हे बघा, छान मस्त टाकल्यावर छान अशी उकळी आली त्याला. आता इथे ह्यावेळेस मी गॅस थोडासा कमी करून देते आणि मग हळूहळू पीठ टाकते त्याच्यामध्ये. इथं असं थोडंसं घोट्याला असं तेल लावून घेतलं, म्हणजे आपलं हे पीठ चिपकणार नाही त्याला. आता बघा, हे असे फुल 2 पातेले, ह्या पातेल्याने 2 फुल असे पातेले पीठ आपल्याला 1 किलोचं निघालं आहे. आता आपण एका हाताने मी घोट्या फिरवते, गॅस कमी ठेवते. दुसऱ्या बाजूला पण पाणी मी थोडं ठेवलेले, कमी आलं तर गॅस कमी केला. हळूहळू असं आपण घोट्या फिरवायचा, थोडं असं पीठ टाकत राहायचं त्याच्यामध्ये. हे बघा, असं पीठ टाकून घेतलं मी. कपड्याने धरून ठेवलं एका बाजूला. हे बघा, व्यवस्थित असं मस्त झालं. आपल्याला पुन्हा पाण्याची पण गरज नाही. तो गॅस पण बंद करून दिला मी. पाणी ठेवलेलं होतं, एक्स्ट्राचं जे पाणी ठेवलेलं होतं ते पण मी काढून घेतलेलं आहे. आणि आपण 1 पातेलं पीठ घेतलं, त्याला आपल्याला 2 पातेले एवढं हे पाणी लागले. हे बघा, थोडी पण चुनी वगैरे झाली नाही, का की एका हाताने पीठ टाकलं आणि एका हाताने घोट्याने हलवलं आणि एकाच हाताने करते बघा, तरी पण असं मस्त असं छान झालं. म्हणजे एकटी महिला असली ना घरात, त्यांना पण ते इझी करता येऊ शकतं. बघा, या पद्धतीने एकदम सोपी पद्धत दाखवली आणि ते सहज आपल्याला करता येईल. हे बघा, मस्त असं झालं. थोडी पण चुनी पण पडली नाही आणि बघा, हाताला पण चिपकत नाही, काही नाही. म्हणजे एका उकळीत आपलं हे पीठ छान मस्त असं वाफ भरल्यासारखं आपल्याला दिसतंय. बघा, छान पाण्याला उकळी आली होती, चिकट नाही झालं, गोळा नाही तयार झाला, काही नाही, मस्तच झालं आहे. बघा, गठोडी पण नाही झाली त्याच्यात.
एकाच हाताने मी हे असं घोट्याने व्यवस्थित हे बघा कसं मस्त फिरून घेतलं आहे बघा मस्त असं. आता आपलं पीठ शिजलं काय कसं समजायचं, असा घोट्या उभा करायचा, घोट्याचं त्याच्यात उभं राहायला समजायचं आपलं पीठ हे शिजलंय. तरी पण आपल्याला काय करायचं मी पुढं आता तुम्हाला सांगते. ओल्या कपडा घ्यायचा, ओल्या कपड्याने आधी हे घोट्याचं आपल्याला पीठ काढून घ्यायचं, म्हणजे हाताला गरम पण लागत नाही आणि घोट्या पण आपला असं व्यवस्थित क्लीन होऊन जातं बघा. आणि आता ह्याच ओल्या कपड्याने एका हाताने पातेलं पकडायचं, असं हे पीठ असं खाली असं दाबून द्यायचं, असं व्यवस्थित दाबून द्यायचं, म्हणजे एक गोळा तयार करून घ्यायचं मस्त असं कपड्याने. पातेले ते एकत्र जमा करायचं ते. बघा किती छान मस्त असं आपण गोळा करून घेतलं बघा. आता हे हाताला थोडं चिटकलं पण तरी पण ते असं लगेच निघालं, चिपकलेलं नाही, कपड्याला पण चिपकलं नाही बघा. आता ह्या पण कपड्याने असंच झाकून ठेवायचं. ओला कपडा घ्यायचा कॉटनचा. आता आपण खाली तवा ठेवायचा आणि मग त्याच्यावर आपल्याला पातेलं ठेवायचं, किंवा असं पण कमी गॅसवरती एक आपण 7-1 मिनटं असंच आपल्याला पुन्हा वाफ भरू द्यायचं आहे. ते बघू 6-7 मिनटं झाले हे ठेवून. आपण झाकण ठेवून दिलं होतं त्याच्यावरती. आता कपडा काढू आपण त्याच्यावरचा बघा मस्तच असं. पिठाचा लगेच आपला कलर बदलला बघा. हे बघा पीठ एकदम असं मस्त झालं आहे आपलं, एकदम मऊ मऊ. मी पापड करायला घेते पुढं, मगच घोट्या काढते. गॅस केला बंद. आपल्याला आता ओला कपडा पण घ्यायचा आणि पातेलं आता उतरून घ्यायचं आहे. पीठ आणलं इकडं. आता ते आपण पहिले घोट्याचं पीठ हे काढून घेऊ. आता मी एका पिशवीमध्ये ते पीठ काढून घेते. का ताटाला थोडंसं तेलाचा हात लावून घेतला, त्याच्यात आपण हे पीठ काढून घेऊ. सर्व पीठ इथे काढून घेते मी. आपण 1 किलोची मी प्रोसेस दाखवली तुम्हाला, आणि त्याच्यातनं पण मी अर्धेच पिठाचे केले, कारण की प्रत्येकाला असं थोडं थोडं घरामध्ये करता येऊ शकतं, म्हणून मी हे थोडंच दाखवलं. मी करते पापड 7-8 किलोचे, पण हे 1 किलोची प्रोसेस दाखवली मी तुम्हाला. म्हणजे 1 किलोला किती पाणी घ्यायचं, पीठ कसं मोजून घ्यायचं, हे सर्व मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्याला तेल लावून घेतलं, असा गोळा तयार करून घ्यायचा बघा. सहज शक्य होईल का नाही एकटीला असं पापड बनवलं. 1 किलोमधून पण जे दळून आणलं ना, त्याच्यातनं मी अर्धं पीठ घेतलेलं आहे. अर्धं म्हणजे अर्धाच किलोचे आहे बघा. गरम येते खूप. तुम्हाला असं ताटामध्ये नसेल करायचं, प्लॅस्टिकची पिशवी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये पण असं मळून घेतलं तरी पण हे छान होतं मस्त असं बघा. मस्त एकदम मऊ झालं पीठ आणि गोळे पण लगेच पटापट होतं बघा. आता पापड कसं बनवायचं आपण, आपल्याला लाटता पण येतो किंवा असं मशीनवर पण बनवता येतो. आता मी खाली एक कागद ठेवला, त्याच्यावर एक गोळा ठेवला, त्याच्यावर परत मी दुसरा कागद ठेवला. हळूच असं हलक्या हाताने मी दाबून घेतलं. हे बघा मस्त असा पापड तयार झाला. खूप आपल्याला पातळ पण पापड करायचा नाही आहे, किंवा मग असं खूप जाड पण नाही आणि पातळ पण नाही. असा आपला तांदळाचा, जसे विकत बाहेर पापड मिळतात ना त्या टोपल्यावाल्यांजवळ, तसे आपले हे पापड तयार झाले इथं. झटपट होता आणि एकटी महिला पण करू शकते हे पापड, म्हणून तुम्हाला 1 किलोची ही प्रोसेस दाखवली. त्याच्यातनं पण 1 किलोमधून पण आपण अर्धच पिठाचेही
खिशी मी तुम्हाला घेऊन दाखवली. आणि हे फॅन खाली पण आपण वाळू शकतो. आपण 2 दिवस आहे ना फॅन खाली पण वाळू शकतो. आणि बिगर तेलाचे पण होतं. आता मी खिशी घेताना तेल वापरलेलं नाही, फक्त ताटाला थोडं नॉर्मल असं तेल मी लावलं होतं आणि हाताला थोडं तेल लावलं. पटापट आपले एक अर्धा तासात एवढे पापड हे तयार होतील. आता असं मी सर्व पापड हे पटापट असे बनवून घेते. एक अर्धा तासात आपले हे पापड लगेच तयार होते. बघा किती छान पापड दिसत आहे आपले. एक किलोचे तांदळाचे पापड आपले इथे तयार झाले. 1 किलो मध्ये जवळजवळ 160 ते 70 पापड हे तयार झाले. व्यवस्थित असे वाळून घेतलेले. आता मी ते तळून दाखवते तुम्हाला. तेल तापलंय. आपण कढईमध्ये पापड हा ठेवून घेतला. थोडस नॉर्मल असं तेल कोमट कोमट आहे बघा. तापलेलं पण नाही, कडक पण नाही आणि खूप गार पण नाही. हा बघा किती आपला पापड इथे असा तयार झालाय. त्याच पद्धतीने मी दुसरा पण पापड टाकून घेतलाय. बघतोय बघा किती मोठ्या साईजचा पापड झालाय आपला. तेलात टाकल्या टाकल्या तो असा छान मस्त असा फुलतो. थोडं गॅस जोरात करून घेतला. हे बघा तळताना फक्त आहे ना 2 उलटणी किंवा मग झाऱ्या असं काहीतरी घ्यायचं, म्हणजे असं वळून नाही द्यायचं पापड, म्हणजे तो व्यवस्थित तळल्या पण जातो आणि गोळा होत नाही असं. आता इथे हे तांदळाचे पापड मी बनवले, ते सर्व प्रोसेस तुम्हाला दाखवली. हे वाळलेले बघा आपला पापड हा एवढा झाला. हात तळल्यावरती बघा हा पापड बघू शकता, हा पापड बघू शकता. एकच नंबर आपला पापड झालाय बघा. एकदम असा हातावर असा पुरणारा कुरकुरीत असा आपला पापड हा इथे हा तयार झालाय. या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा. 1 किलोचे एवढे पापड झाले. 160 ते 70 पापड झाले. तर माझी रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा आपले असे छान असे मस्त पापड हे तयार झालेले. 1 किलोचे केले तरी भरपूर होता. 160-70 पापड हे आपले तयार होतात. आणि दुसरी गोष्ट मी हे फॅन खालीच वाळवलेले. त्यांना अजून ऊन पण दाखवलेलं नाहीये, तरी बघा उन्हाची पण गरज नाही. फॅन खाली 4-5 तासामध्ये छान मस्त असे पापड हे वाळले.